बरीच लोक ना सकाळी अंघोळ करताना बोट घालून उलटी करायचा प्रयत्न करतात किंवा बोट घालून पित्त बाहेर पाडण्याचा प्रयत्न करतात. मग ते कितकं सेफ आहे? शरीरात जेव्हा कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर वाढते किंवा चुकीच्या प्रकारे वाढते किंवा चुकीचे गुण त्याच्यात वाढतात, तर शरीर त्याला आपोआपच बाहेर काढायला काहीतरी प्रयत्न करत असते. त्याचे सगळ्यात महत्वाचे 3 मार्ग म्हणजे एक तर उलटी होते किंवा जुलाब होतो किंवा मग लघवी वाटे ते बाहेर पडत असतात. जेव्हा वरच्या भागात म्हणजे बेंबीच्या वरचा भाग सगळा आमाशय म्हणून आयुर्वेदात सांगितलंय की जिथे अन्नपचन होत असतं पण ते अजून पूर्ण पचलेलं नाही, आम आहे ते, म्हणून तिथे सगळा आमाशय. आमाशयात जर प्रॉब्लेम असेल आणि त्याला ऊर्ध्व गमलपित्त असं वर्णन आहे, तर ऊर्ध्व गमलपित्त असेल तर वरवर ते येतं आणि वरवर उलटी होते आणि उलटी झाल्यावर बरं वाटतं. आणि मग एकदा पेशंटला लक्षात आलं की आपल्याला उलटी केल्यावर बरं वाटतंय, की पहिल्यांदा ती खूप पित्त वाढून उलटी होत असते आणि मग हळूहळू मुद्दाम उलटी काढायची सवय लागते. ही तात्पुरती म्हणून सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट जरी चांगली असली तरी उलटी काढून काढून जे तुमच्या पोटाचं जो पोटात असलेला नेसेसरी कफ आहे, म्युकस लायनिंग जे, की तुमच्या पोटातलं पित्त जे तुमच्याच ऍक्च्युअली आतड्यांना डायजेस्ट करू शकेल इतकं ते स्ट्रॉंग असतं. त्याला आतड्यांपासून प्रोटेक्शन मिळावं म्हणून जे म्युकस लायनिंग असतं, जो कफाचा लेअर असतो, तोच त्यांनी झिजायला लागतो आणि मग पोटात अल्सर होणं आणि अल्सर होऊन ते फुटून मग रक्त पडणं, उलटी वाटे किंवा जुलाबा वाटे, हे सगळे त्रास चालू होतात. आणि शिवाय अन्नपचन अजून बिघडत जातं. त्यामुळे उलटी रेग्युलर काढणं हा काही पित्त किंवा आम्लपित्ताचा उपाय नाहीये.